हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम बॅक. आय नो हा खूप जुना व्हिडिओ आहे, खूप नाही थोडासा आहे, कारण की आम्ही आताच रिसेंटली म्हणजे जानेवारीमध्ये केरळला गेलो होतो फिरायला. तेव्हा हे व्हिडिओज मी एडिट करून ठेवले होते, पण माहीत नाही मी अपलोड का नाही केले. पण माझ्या ते गॅलरीमध्ये अजूनही तसेच होते, म्हटलं आता अपलोड करून देऊयात. शॉर्ट्स मी बरेच ऑलरेडी अपलोड केले होते, पण एकही मोठा व्लॉग मी अपलोड नव्हता केला. हे जे व्हिडिओज आहेत ना, हे स्पेशल मी मम्मी पप्पांसाठी केले होते. जेव्हा आम्ही गेलो होतो ना फिरायला, ते दोघेही खूप जास्त एक्सायटेड होते. दिवसातनं त्यांचे खूप सारे फोन्स यायचे, कुठे आहात, काय करताय, काय काय बघितलं वगैरे. तेव्हा प्रज्ञा त्यांना बोललेली की मम्मी पप्पा टेन्शन नका घेऊ, तुम्हाला सर्व पाहायला भेटेल, दीदी मोठे व्लॉग बनवत आहे. ते बोलले की ओके ओके ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मी सर्व छोट्या छोट्या गोष्टी अशा मी जमा करून ठेवल्या होत्या आणि हा व्लॉग बनवला होता. तसे मी बरेच शॉर्ट्स बनवले आहेत जे इंस्टाग्रामवरती अपलोड केले आहेत, यूट्यूबवरती पण काही केले आहेत. पण हा जो व्हिडिओ आहे ना, याच्यामध्ये सर्व डिटेलमध्ये राहणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अजून जास्त खास आहे. तर चला सुरुवात करूयात पहिल्या दिवसापासून. तर ही जी ट्रिप आहे ती आम्ही 5 दिवस आणि 6 रात्रीची बनवली होती. प्रज्ञा आणि मी आम्ही दोघी जाणार होतो. सो प्रज्ञा गावाकडनं पुण्याला आली. मी त्या दिवशी सुट्टी नव्हती घेतली, सो मी ऑफिस करून संध्याकाळी घरी आले. फ्लाईट जी होती ती खूप लेट होती, 1:50 फ्लाईट होती, त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. पॅकिंग ऑलरेडी 2 दिवसापासून सुरू केली होती, त्या दिवशी पण पॅकिंग चालूच होती जाईपर्यंत. सो पॅकिंग वगैरे करून आम्ही 11-11:30 वाजता घर सोडलं, कारण की खूप दिवसानंतर एअरपोर्टवरती जात होतो. बऱ्याच गोष्टी माहीत होत्या, काही गोष्टी माहीत नव्हत्या, तर म्हटलं आपण थोडंसं लवकरच जाऊयात. तिथे जाऊन बसायला म्हणजे भेटलं तरी ठीक आहे, पण आपल्याकडनं लेट नको व्हायला. त्याच्यामुळे सर्व आवरावरी करून आम्ही 11-11:30 वाजता घर सोडलं आणि आम्ही डायरेक्ट पोहोचलो एअरपोर्टवरती. पुण्याचं एअरपोर्ट तर खूप जास्त चेंज झालं आहे, त्याच्यामुळे आधी आम्ही नवीन टर्मिनलला पोहोचलो, पण नंतर असं कळलं की ओल्ड टर्मिनललाच आहे फ्लाईट कोचिंगची. सो आम्ही परत तिकडे गेलो. त्याच्यानंतर फ्लाईट पकडली. बापरे, काय भारी वाटत होतं. सर्व चेक इन वगैरे करून आम्ही आतमध्ये पोहोचलो. 1 तास तरी आम्ही आधी पोहोचलोच होतो. सो तिथेच वेटिंग एरियामध्ये आम्ही वेट केला, थोडा तिथेच टाईमपास केला, फोटोज वगैरे काढल्या. फायनली 2 वाजता आमची फ्लाईट आली आणि मग आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. सर्वात जास्त पिल्लू एक्सायटेड होता आणि त्याला मी बोलत होते ना, विमान आहे विमान आहे, आपण जे खालनं बघतो वगैरे. फ्लाईटमध्ये बसल्यानंतर त्याचं सुरू झालं, मम्मा ही का नाही उडते, मम्मा ही कधी उडते. आणि जेव्हा फ्लाईट उडायला लागली तेव्हा तो म्हणतो मम्मा आता उडते हळूहळू. आणि तो म्हणजे शेवटपर्यंत विंडो सीटवरतीच बसून होता आणि तो कंटिन्यू बाहेर बघत होता. त्याच्यानंतर 4 वाजता आम्ही कोचीनला पोहोचलो. आणि कोचीनला जे आम्ही हॉटेल केलं होतं ना, ते एअरपोर्टपासून फक्त 200 मीटरच्या अंतरावरती होतं, जवळचंच आम्ही हॉटेल केलं होतं. सो 4 वाजता आम्ही कॅब करून त्या हॉटेलवरती गेलो. त्या हॉटेलचा काही व्ह्यू होता, म्हणजे मेन रोडवरतीच ते हॉटेल होतं. सकाळी उठून फ्रेश वगैरे होऊन आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो कोची पाहण्यासाठी. पहिल्या दिवसाचा जो प्लॅन होता तो फक्त मधलाच प्लॅन होता, आम्ही बाहेर कुठे जाणार नव्हतो. हे जे आहे ते आमचे कॅब ड्रायव्हर होते, जे आजचा दिवस ते आम्हाला तिथे फिरवणार होते. आणि जेव्हा कोची फिरताना मी बाहेर पाहत होते ना, अक्षरशः ह्या सिटीच्या मी प्रेमात पडत होते. इतकं सुंदर एखादं शहर कसं असू शकतं तुम्ही पहा. हे कोचीचा रोड आहे, ब्रिज आहे, जागोजागी असे कॅनल होते, खूप सारं पाणी, खूप सारं झाडं आणि ब्रिजवरून आमची गाडी जात होती. काही भारी वाटत होतं, कायच भारी वाटत होतं खरंच. म्हणजे मी सांगू शकत नाही ते फिलिंग्स. खूप भारी वाटत होतं, म्हणजे इतकं सौंदर्य मी नव्हतं पाहिलं कधी. इतकी शांतता, इतकी हिरवळ. ते बघत बघत आम्ही पोहोचलो कोची फोर्टवरती. ऑलमोस्ट दुपार झाली होती, सर्वांना भूक लागल्या होत्या. तर मग आम्ही त्या कॅब भैयाला विचारलं कुठेतरी आपण छान लंच करूयात. तर तो बोलला की लोकल खाणार की मग चांगल्या हॉटेलमध्ये. आम्ही म्हणलो लोकल चालेल. तर मग त्याने एका लोकल हॉटेलमध्ये घेऊन गेला होता, पण तिथे खूप नॉनव्हेज आणि चिकन फिश इतकंच होतं. सो आम्ही तिथं जेवण केलं आणि बाहेर पडलो. आणि हे आहे मेन कोची फोर्टचा रोड. कोची फोर्ट म्हणजे असं काय नव्हतं, पोटबंदर आपण म्हणू शकतो. इथं म्हणजे चायनीज नेट फिशिंग वगैरे होतं. बीच होता पण लोक आतमध्ये जात नव्हते. साईडला म्हणजे मासेमारींसाठी जे पण काय होतं ते सर्व जाळी वगैरे होते, त्याच्यामुळे आम्ही बीचवरती तर काही गेलो नाही. पण बाहेर हा जो रोड होता ना तो खूप भारी होता. सर्वजण तिथेच फिरत होते. सो आम्ही पण तिथेच टाईमपास केला, खूप वेळ फिरलो, खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज वगैरे क्लिक केले. आणि मेन म्हणजे हे मासेमारांसाठी होतं, त्याच्यामुळे थोडासा स्मेल पण येत होता. पण स्टार्टिंगला थोडासा त्रास झाला, पण जेव्हा आम्ही या लोकेशनला आलो आणि हे लोकेशन पाहिलं तेव्हा खूप भारी वाटलं. मग तेव्हा काही त्रास वगैरे नाही झाला. आम्ही मला वाटतं 2-2.5 तास इथेच टाईमपास केला. इतकं फिरलो आम्ही, इतकं फिरलो इथं. खूप भारी वाटत होतं, छान रोड होता. खूप मोठ्या मोठ्या जहाज तिथे फिरत होत्या. सो आम्ही ते पण पाहिलं. आणि इथे ना एक भैया होते,
जे सर्वांचे व्हिडिओ काढून देत होते. तर 300 रुपयाला ते व्हिडिओ काढून देत होते. नाही, आधी ते बोलले की 400 रुपयाला. मग आम्ही त्याला कन्व्हिन्स करून 200-300 रुपये असं काहीतरी बोललं आणि त्याने प्रज्ञा आणि भाऊजींचा खूप छान व्हिडिओ काढून दिला. मी तर नाही काढला. मी म्हटलं माझ्याकडे आयफोन आहे, मी नाही काढणार, मी नाही पैसे देणार. सो त्यांनी खूप सुंदर व्हिडिओ काढला जो मी इथे अटॅच करते आहे. आणि काय मग हेच आमचं चालू होतं. खूप सारे रील्स काढले, खूप सारे फोटोज काढले, इकडनं तिकडनं जात होतो, फिरत होतो, टाइमपास करत होतो बस. कारण की आजचा दिवस आम्हाला कोचीमध्येच घालवायचा होता आणि कोचीमध्ये काही ठिकाण होते, म्हणजे मोस्टली म्युझियम आणि पॅलेस इतकंच होतं. सो म्हटलं काय करणार, त्याच्यापेक्षा आपण इथं थोडा वेळ जास्त टाइम स्पेंड करूयात. आणि पिल्लू तर इतकं खुश होतं, त्याला खूप भारी वाटत होतं आणि त्याला नेहमीच भारी वाटतं असं बाहेर आल्यानंतर. सो मी आणि आहोनी पण खूप मजा केली. पिल्लूची तर मजा चालूच होती. मध्ये मध्ये तो रडत होता, जे बघल ते घेऊन द्या असं चालू होतं त्याचं. पण आम्ही काही त्याला घेऊन दिलं नाही. पण एका ठिकाणी त्याला एक फटाके घ्यायचे होते, सो तो तेवढा घेतला. आम्ही त्याला ते फटाके घेऊन मन भरून फिरल्यानंतर आम्ही भ्यायला सांगितलं की चला आता आपण नेक्स्ट स्टॉपला जाऊयात. आणि मग ते आम्हाला घेऊन गेले होते एका पॅलेसला, म्हणजे डच लोकांचं ते पॅलेस होतं, जे आता ॲज अ म्युझियम म्हणून लोक बघतायत त्याच्याकडे. त्या पॅलेसचं नाव होतं मत्तंचेरी पॅलेस म्युझियम. तर पण आम्ही खूप थकलो होतो, थोडंसं ऊन पण लागत होतं आणि वातावरण एकदम असं ह्युमिडिटी होती, त्याच्यामुळे थोडंसं थकल्यासारखं होत होतं. त्याच्यामुळे मग आधी गेल्या आम्ही छान त्या गार्डनमध्ये थोडा वेळ बसलो, रेस्ट केला आणि मग आता आम्ही निघालो म्युझियममध्ये. हे जे म्युझियम आहे ना, किंवा याला आपण पॅलेस पण म्हणू शकता, तर आहुंनी जे मला सांगितलं त्याच्यावर मी सांगते की हे डच लोक केरळमध्ये खूप जास्त होते आणि त्यांची संस्कृती इथे या पॅलेसवरती अशी कोरून ठेवली होती. हे लाकडी बांधकाम म्हणा किंवा मेन जे होतं ना ते होतं की वॉल पेंटिंग, म्हणजे त्या काळी त्यांनी या वॉलवरती जे रंगकाम केलं होतं ते त्यांनी असं स्टोअर करून ठेवलं होतं. खूप सुंदर लोकेशन होतं, म्हणजे खिडकीतनं बाहेर बघितलं की असं सुंदर व्ह्यू भेटत होता आणि प्रत्येक ठिकाणी असं बसण्यासाठी सोय होती. सो हे सर्व बघितले. ते व्हिडिओ अलाउड नव्हते, ॲक्च्युली फोटो अलाउड होते, व्हिडिओज अलाउड नव्हते. आणि हो, त्यांच्यामध्ये सर्व त्यांचे जे सामान होतं ना, कपडे, त्यांची जी पालखी वगैरे, ते सर्व त्यांनी ठेवलं होतं. तलवार वगैरे ते पण होतं. त्याच्यानंतर मेन म्हणजे असं होतं ना की त्यांचं जी त्या काळी म्हणजे त्यांचं घर कसं होतं ते त्याने इथे दाखवलं होतं. सो ते बघायला खूप मजा आली. ते बघून झाल्यानंतर परत आम्ही बाहेर आलो. या पॅलेसच्या समोरच ना एक ज्यूस स्ट्रीट होता. तर आधी आम्हाला वाटलं ज्यूस स्ट्रीट म्हणजे काहीतरी ज्यूस वगैरे भेटत असेल, फ्रूट वगैरे, पण नंतर आम्हाला कळलं इथं हँडक्राफ्टेड सामान भेटतं, त्याच्यासाठी खूप फेमस आहे. इथं मसाल्याचे दुकान वगैरे पण होते. सो आम्ही इथे बराच वेळ फिरलं, पण कॉस्ट खूप जास्त होती त्याच्यामुळे काही घेतलं नाही. हे जे फक्त हे मला 90 रुपीजला ते बोलले, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला पुढे बघूयात, पुढे कुठेतरी घेऊयात स्वस्त काही भेटलं तर. त्याच्यामुळे आम्ही फक्त इथं बघत गेलो. बराच वेळ इथं आम्ही फिरलो. त्याच्याच एका पॉईंटला हा बीच होता, तिथे पण आम्ही थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि परत आम्ही निघालो. केरला फोकलोर म्युझियम, हिस्ट्री म्युझियम होतं. सो ते बघण्यासाठी आम्ही आलो. हे बाहेरूनच इतकं सुंदर दिसत होतं आणि एक वेगळं स्ट्रक्चर होतं, खूपच सुंदर होतं. सो तिथं पण आम्ही गेलो. इथं पण एंट्री फीस आम्हाला आय थिंक 200 रुपये काहीतरी होती पर पर्सन. ते बघून झाल्यानंतर मग आम्ही फायनली रूमवरती आलो आराम करण्यासाठी. रूमवरती आल्यानंतर आम्ही मस्त गरमागरम कॉफी बनवली, ती कॉफी पिली. जेवणासाठी आज आम्ही मागवलं होतं बर्गर, तर तेच आम्ही खाऊन घेतलं. आणि आज ना आम्हाला 12 वाजेपर्यंत जागायचं होतं, कारण की उद्या भाऊजींचा बर्थडे होता. सो 12 वाजता आम्हाला सेलिब्रेट करायचं होतं. केक आम्ही ऑलरेडी स्विगीवरनं ऑर्डर करून ठेवला होता. सो आम्ही बस वेट करत होतो 12 वाजण्याचा. आणि फायनली 12 वाजले. सो इथं आम्ही केक वगैरे घेतला. भाऊजी तर खूप आधीच झोपून गेले होते. तर मग प्रज्ञाने तर मस्त कॅन्डल वगैरे लावली. केक खूप भारी होता, पण आम्ही काही खाल्लंच नाही, कारण की रात्र खूप झाली होती. खूप थकल्यामुळे खूप जास्त झोप येत होती. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तो म्हणजे फ्रीजमध्ये ठेवला होता. सकाळी उठल्यानंतर खायची काही इच्छाच नाही झाली आणि लगेच आम्ही बाहेर पडलो, कारण की आम्हाला जायचं होतं मुन्नारला. सो मग हॉटेलमधल्या स्टाफ लोकांना दिला आम्ही, म्हणलं खा तुम्ही, एन्जॉय करा. पण भाऊजी बोलले की खूप टेस्टी होता केक, पण नंतर आम्हाला वाटलं यारसोबत घ्यायला पाहिजे होतं. सो अशा प्रकारे आम्ही भाऊजींचा बर्थडे रात्री 12 वाजता सेलिब्रेट केला. आणि एवढं सेलिब्रेशन केलं, दिवसभर आम्ही काही सेलिब्रेशनच नाही केलं, कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये इतकं म्हणजे थकून जात होतो आम्ही आणि इकडे तिकडे फिरायचं होतं. सो बाकी तर काही झालं नाही.
सो असा आमचा केरळमधला पहिला दिवस होता. खूप सारे धमाल केली, खूप सारी मस्ती केली. आता वाटतं की खूप सारे व्हिडिओज घेतलेच नाही, पण तेव्हा असं होतं ना की ते बघण्यामध्ये ते एन्जॉय करण्यामध्ये ना व्हिडिओ घेणं विसरूनच गेले होते. पण जितकं होईल तितकं घेण्याचा मी प्रयत्न